पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. अभिजित दिपकेंना मारहाण प्रकरणात माझ्यावर बेरोजगारीमुळे हल्ला झालाय असं दिपकेंचं म्हणणं आहे. जर हल्लेखोराकडे नोकरी असती तर त्याने माझ्यावर हल्ला केला नसता असं देखील यावेळेस अभिजित दिपके म्हणाले. इस देश में बढ़ती बेरोजगारी का सबसे उत्तम उदाहरण है. पिछले 40 साल में इस देश में इतनी बेरोजगारी होगी कि अब क्या हो रहा है, युवाओं को 1000-2000 रुपए देकर ऐसी चीजें करवाई जा रही है क्योंकि उनके पास कमाई का और कोई साधन नहीं रहा है. तो ये बढ़ती बेरोजगारी का कारण है. अगर किसी के पास अच्छी जॉब होती, जिस इंसान ने मेरे ऊपर हमला किया, अगर उसके पास अच्छी जॉब होती, क्या वो ऐसी हरकत करता? नहीं करता वो. तर नागपुरात आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे. संविधान चौकात दुपारी 4 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खरं तर हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात अभिजित दिपके यांच्यासह सप्तक खंजेरी वादक सत्यपाल महाराज देखील सहभागी होतील. संविधान चौक परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 100 पोलीस अधिकारी आणि 600 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. आम्ही 6 तारखेला त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि आम्ही 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं. जर 13 तारखेपर्यंत राजीनामा देणार नसतील तर आम्ही हे आंदोलन देशव्यापी घेऊन जाऊ असं बोललो होतो. आणि मागच्या एका आठवड्यात मी पुण्यात आंदोलन केलं, मी लखनौत केलं, मी अमृतसरमध्ये केलं, मी जयपूरला केलं, आज मी नागपुरात आलेलो आहे. आणि याच्यानंतर या सगळ्या देशभरातून आता सगळे युवा, सगळे स्टुडंट्स येत्या 20 जूनला दिल्ली येथे येणार आहे आणि आम्ही पुन्हा आमचं एक शांतीपूर्ण आंदोलन करणार आहे. आणि यावेळेस आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. बिलकुल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे. का झालं काय नाही झालं याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु आत्मपरीक्षण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. काही मर्यादा सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्ये या मर्यादा पाळल्या पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.